नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्ये मी प्राध्यापक व्यंकटेश भोजने आपल्या सर्वांचं स्वागत करतो। येणाऱ्या आगामी कंबाईन परीक्षेसाठी जी स्ट्रॅटेजी स्वरूपात आपण बॅच सुरू करतोय, लेक्चर सुरू करतोय, त्यामध्ये आजच्या दिवशी आज पहिल्या लेक्चरमध्ये आपण जस्ट सिलेबसचं डिकोडिंग करणार आहेत। इन्फिनिटी अकॅडमीमध्ये सर्व विषयाच्या सिलेबसचं डिकोडिंग असेल आणि त्यामध्ये भूगोलाचं डिकोडिंग मी करणार आहे। तर भूगोलाचा पहिल्यांदा आपण सिलेबस पाहू की नेमकं भूगोलामध्ये विचारलं काय जातं। आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं असेल तर 2022 पर्यंत म्हणजे 2022च्या परीक्षेपर्यंत भूगोल हा 15 मार्कासाठी होता, पण 2023 मध्ये आयोगाने याच्यात थोडा चेंज केला आणि 2023 पासून हा जो पार्ट आहे तो 10 मार्कासाठी विचारण्यात आलेला आहे। आणि मग 10 मार्कासाठी येणाऱ्या परीक्षेमध्ये 2024 मध्ये काय पडू शकतं हे आपण पाहणार आहेत। आणि तुम्हाला अभ्यास करत असताना आजचं लेक्चर हे खूप महत्त्वाचं असेल, कारण आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला कशा टॉपिक मध्ये कोणत्या टॉपिकच्या मध्ये काय आहे, काय दडलंय। ऍक्च्युअल तुम्ही सिलेबस पाहिला असेल तर 2 लाईन मध्ये, एकाच लाईन मध्ये सिलेबस आहे, एका लाईन मध्ये सिलेबस। याचा अर्थ काय एका लाईन मध्ये प्रश्न आहेत का? प्रश्न तसे नाहीत, प्रश्नांचं स्वरूप खूप मोठं आहे आणि हे मोठं जे बदलतं स्वरूप आहे ते पाहण्याचा प्रयत्न आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत की नेमकं कुठल्या बीट मध्ये तुम्हाला कुठले बीट कव्हर करायचे आहेत, नेमकं कशात काय येतं। हाच मुलांचा प्रश्न असतो की नेमकं कशात काय येतं हे शेवटपर्यंत कळत नाही। आपण फक्त टॉपिक पाहतो, पण हा नुसता टॉपिक नसतो, याच्या मागे खूप काही दडलेलं असतं। आणि आजच्या लेक्चरला मी त्याची उकल करण्यासाठी तुमच्या समोर उभं राहिलेलो आहे। तर त्यामध्ये पहिला पार्ट आपण सुरुवात करूयात, तो म्हणजे भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल विशेष अभ्याससह। पहा तुमच्या सिलेबस मध्ये पहिला शब्द दिलेला असतो, काय दिले पहा, महाराष्ट्राचा भूगोल, पण कसा विशेष अभ्याससह। म्हणजे एवढं तर क्लिअर आहे की महाराष्ट्राचा कसा अभ्यास आहे रे, विशेष, म्हणजे महाराष्ट्रावर जास्त फोकस केलेला आहे, महाराष्ट्राचा विशेष अभ्यास। पण नेमकं सिलेबस मध्ये आहे काय ते आपल्याला पाहायचं। पहा तुम्ही सिलेबस जर पाहिला तर याच्यातला पहिला पार्ट आहे तो म्हणजे पृथ्वी। आता याच्यातला पहिला पार्ट म्हणजे पृथ्वी विषय आहे। पहा तर पहिला जो भाग आहे तो पृथ्वी। आता पृथ्वी या टॉपिक मध्ये नेमकं काय काय तुम्हाला येऊ शकतं। पहा पृथ्वीमध्ये सुरुवात अशी होते की मग एक विश्व निर्मिती याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। विश्वाची निर्मिती कशी झाली याच्या संदर्भात, म्हणजे अर्थात विश्वाच्या निर्मितीविषयी बरेचसे सिद्धांत आहेत, म्हणजे विश्वनिर्मिती सिद्धांत कोण कोण मांडलेले आहेत आणि कशा स्वरूपात विश्वनिर्मिती झाली। मग सिद्धांतामध्ये तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, कांटची थेरी, कांट यांनी मांडलेलं गॅसेस हायपोथेसिस, वायुरूप परिकल्पना, म्हणजे कांट यांच्यामध्ये पहा पहिला सिद्धांत आहे तो म्हणजे कांट यांचा। आणि यांचा सिंपल एका स्टेटमेंट मध्ये तुम्हाला मत सांगून जातो मी की सगळी विश्व जे आहे हे वायूपासून तयार झालेलं आहे, हे कांटचं मत। त्याच्यानंतर दुसरं एक असंच मत आहे ते म्हणजे लाप्लासचं मत। ओके, लाप्लासचं मत काय, लाप्लास काय म्हणतो की लाप्लासच्या मते जगामध्ये सुरुवातीला एक ग्रहकण अस्तित्वात होता, त्याला नेब्युला असं नाव दिलं आणि मग ते नेब्युलर हायपोथेसिस लाप्लासचं आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला प्लेंटिसिमल हायपोथेसिस, प्लेंटिसिमल हायपोथेसिस टी.सी. चेंबरलिन यांनी मांडलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या साईडला टायडल हायपोथेसिस, भरती ओटी परिकल्पना आहे। तसं सर्वात फेमस असणार हायपोथेसिस ती म्हणजे बिग बँग थेरी। बिग बँग थेरी ही बिग बँग थेरी ॲबेजॉर्ज लॅमेत्रे याच्या नेतृत्वामध्ये त्याकालीन असणाऱ्या समकालीन सर्व भूगोल तज्ञांनी एकत्र येऊन मांडलेला सिद्धांत म्हणजे बिग बँग। आणि बिग बँग नुसार विश्वनिर्मिती कशी आहे हे सगळं या पृथ्वी या टॉपिक खाली येतं। पण एवढंच येतं असं नव्हे, तर या पृथ्वी या टॉपिक खाली आणखीन काही पहा। याच्यातला तर एक बीट सांगितलं मी तुम्हाला आता की पृथ्वीमधले पहिला बीट हा म्हणजे पृथ्वीची निर्मिती या घटकावर विचारला जाणार। दुसरं काय, हे कसं आलं। त्याच्यानंतर आता दुसरं प्रश्न आणखीन कशावर येऊ शकतो, आहे कसं। पहा पहिलं झालं निर्माण कसं, दुसरं काय आहे कसं, हे नेमकं आत्ताचं आहे कसं, म्हणजे आत्ताची सूर्यमाला, आत्ताचं विश्व। जसं की आता तुम्ही अभ्यास करताना खूप चांगला अभ्यास केला असेल, वाचलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की आपल्या दीर्घिकेचं नाव काय। मग तुम्ही मंदाकिनी हे नाव ऐकलं असेल, तुम्ही देवयानी हे नाव ऐकलं असेल, तुम्ही ॲड्रीमेडा ऐकलं असेल, तुम्ही त्याच्यानंतर प्रॉक्सिमा सेंच्युरी हा तारा ऐकला असेल, तुम्ही युनिव्हर्स ऐकलं असेल, गॅलेक्सी ऐकलं असेल। ही नावं छोटी आहेत, पण याचं नेमकं टर्म, याची नेमकी मिनिंग काय आहे हेच पाहण्याचा का पुढच्या टप्प्यामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत। जर तुमच्याकडून यापैकी कुठला बीट राहिला असेल तर मी तुम्हाला जाणीवपूर्वक आता त्याची आठवण करून देतोय की हा बीट तुम्हाला परीक्षेसाठी करणं खूप गरजेचं आहे, कारण विश्व या टॉपिक मध्ये ते विचारलं जातं की विश्वामध्ये काय काय आहे। म्हणजे काय, तुम्हाला सिंपल असं विचारलं जातं की आपली दीर्घिका कशा आकाराची आहे। आपल्या दीर्घिकेचा आकार डायजेस्ट प्रकारचा आहे, साधा प्रश्न आहे, दीर्घिकेचा आकार कसा आहे, दीर्घिकेचा आकार कसा आहे, हे सर्पिल आकाराची आपली दीर्घिका आहे। जर तुमच्या वाचनात आलं नसेल तर या गोष्टी मी आजच्या लेक्चरमध्ये सिलेबसचं जे डिकोडिंग आहे हे सांगण्याचं काम तुम्हाला करतोय।
मग पहिलं पहा, त्याची निर्मितीविषयी विचारलं जाऊ शकतं. दुसरं काय, ते नेमकं आहे कसं, जे विश्व आहे ना हे कसं आहे याविषयी विचार. आणखीन काय याच्यात येऊ शकतं, विश्व या टॉपिक खाली तिसरा बीट कोणता येऊ शकतो पहा. एक झाली निर्मिती, दुसरं ते कसं आहे, आणि त्याच्यानंतर खोलमध्ये जातात ते म्हणजे आपली पृथ्वी. ओके, मग पृथ्वीमध्ये तुम्हाला बरेचसे घटक येतात. आता विश्व पृथ्वी या टॉपिक खाली पुन्हा काय येतं की नेमकं सूर्यमाला हा याच्यातला बीट येतो. हे वरचं वेगळं आहे, हे निर्माण कसं झालं. ओके, हे दुसरं आहे कसं, आणि त्याच्यानंतर येतं सूर्यमाला. आता सूर्यमालेमध्ये तुम्ही ऐकलं असेल की अर्थात जे ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, पण हे एवढंच नाहीये, याच्यामध्ये खूप दडलेलं आहे आणि ते उकल करण्याचा प्रयत्न आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण करतोय की सूर्यमालेमध्ये ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, पण आता यांच्यात रोटेशन असतात, म्हणजे यांचे परिवलन तुम्हाला अभ्यासावं लागतं, याचं परिभ्रमण अभ्यासावं लागतं, त्याचं अंतर अभ्यासावं लागतं, ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट कशाला म्हणतात, आणि मग ते ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट काय असतं, म्हणजे सूर्य आणि पृथ्वी याच्यातलं जे अंतर आहे ते एक ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट असतं. त्याच्यानंतर तुम्हाला अभ्यास करत असताना जोवियन प्लॅनेट्स कशाला म्हणतात मित्रांनो, हे अभ्यास करावं लागतं. तुम्ही अशा वेगवेगळ्या टर्म्स ऐकल्या असतील नसतील, पण जर नसतील ऐकल्या तर नक्की इन्फिनिटी अकॅडमीची एक बॅच आपण लवकरच सुरू करतोय 4 ऑक्टोबर पासून. त्या बॅच साठी सक्रिय सहभाग तुम्ही घ्यावा, जेणेकरून ज्या अशा बारीक सारीक टर्म्स आहेत, तुम्हाला सिलेबस वाटतो तेवढा, पण त्याच्यामधल्या खोल खाचाखुचा जे कळण्याचं काम आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही सर्व टीम करत आहोत. आणि मी तुम्हाला आता काय उल्लेख करत होतो की की जी सूर्यमाला आहे, या सूर्यमालेमध्ये जे ग्रह, उपग्रह, लघुग्रह यांचं उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, ग्रह फिरतात कसे, म्हणजे यांचं परिवलन, परिभ्रमण. आता हे तर सोपं सोपं असतं, हे तर मी पाठ केलेलं असतं, पण तुम्हाला कळलं पाहिजे टेरेस्ट्रियल प्लॅनेट कोणते असतात. तुम्हाला कळलं पाहिजे आपल्या सूर्यमालेतला एक असा उपग्रह आहे की ज्याचं इन्व्हायरमेंट आणि पृथ्वीचं इन्व्हायरमेंट सेम आहे, आणि त्याचं नाव आहे टायटन. म्हणजे तुम्हाला हे माहिती पाहिजे की टायटन नावाचा उपग्रह हा पृथ्वी सारखा इन्व्हायरमेंट असणारा उपग्रह. म्हणजे हे बारीक सारीक घटक तुम्ही अभ्यासले पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला कॅसिनी डिव्हिजन माहिती पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला प्लुटो याची ग्रह म्हणून मान्यता का काढली याचाही अभ्यास तुमच्यासाठी गरजेचा असतो. प्लुटो अगोदर ग्रह होता, आता तो प्लुटो ग्रह नाहीये. का नाही याचं रिझन असं आहे की आता तो नेपच्यूनच्या कक्षेत प्रवेश करतो, यामुळे त्याची ग्रह म्हणून मान्यता काढून घेतली. मला सांगायचं याच्यात एवढंच की तुम्हाला एका बीट मध्ये काय काय येतं. तर पृथ्वी या बीट मध्ये तुमचे आता जे पाहिलेले 3-4 टॉपिक आहेत ना, हे सगळे या पृथ्वी नावाच्या हेडिंग खाली येतात. पहा, जे पहिलंच मी हेडिंग तुम्हाला आतापर्यंत एक्सप्लेन करत होतो तो म्हणजे पृथ्वी. ओके, आता त्याच्यानंतर दुसरं हेडिंग काय दिले पहा, जागतिक हवामान, जागतिक विभाग, म्हणजे तुम्हाला जगाचे विभाग याचा अभ्यास करायचा आहे. पहा, दुसरं जे हेडिंग आहे तुमचं ते म्हणजे जागतिक विभाग. आता जगामध्ये विभाग जे केले जातात हे हवामानाच्या बेसवर केले जातात. ओके, म्हणजे तुम्हाला हे हवामानाचे विभाग हे माहिती पाहिजे. बर, आता दुसरं कसं, मग हवामानाच्या बेसवर कसं, अर्थात तुम्ही पृथ्वी जर पाहिली असेल तर मधला भाग तुम्हाला कळलं पाहिजे की मधला भाग विषुवृत्तीय प्रदेश असतो. विषुवृत्ताच्या प्रदेशामध्ये तापमान जास्त असतं, म्हणजे हा प्रदेश उष्ण असतो. बरं, आता हे उष्ण हे एक नाव झालं, पण याच्यामध्ये असणारं हवामानाचं वैशिष्ट्य, त्याच्यानंतर त्याच्या बाजूला समशीतोष्ण, त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास करायला पाहिजे तैगा प्रदेश, त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास करायला पाहिजे टुंड्रा प्रदेश, हे टुंड्रा प्रदेशाचा अभ्यास करावा. त्यानंतर तुम्ही आणखीन कशाचा विश्वामध्ये पृथ्वीवर त्याच्यामध्ये जे काही सूर्यमाला याचा अभ्यास केल्यानंतर पुढच्या घटकामध्ये तुम्हाला खंड याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे आज जे खंड आहेत 7, आता खंड हे नाव झालं, पण तुम्ही अभ्यास करत असताना याच बीट मध्ये तुम्हाला आणखीन काय येतं, या बीट मध्ये काय येतं पहा, खंड याच्यातली लांब नदी, कुठलाही एक खंड घेतला त्याची लांब नदी तुम्हाला अभ्यास करावी लागते. खंड आणि दुसरा घटक कोणता आहे, लांब नदी. ओके, त्याच्या पुढचा घटक काय असतं, खंड आणि एका खंड, त्या कोणत्या खंडामध्ये कोणता पर्वत आहे, कोणत्या खंडामध्ये कोणतं उंच शिखर आहे, कोणत्या खंडामध्ये कोणता गवताळ प्रदेश आहे, म्हणजे हे गवताळ प्रदेश, कोणत्या खंडामध्ये कोणतं वाळवंट आहे, खंडामध्ये असणारं वाळवंट. ओके, म्हणजे त्याच्यानंतर कोणत्या खंडामध्ये कोणते वारे वाहतात, स्थानिक वारे, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये अभ्यासावं लागतं हवामान विभागामध्ये. की नेमकं विश्वामध्ये पृथ्वीवर जे जे हवामान विभाग पडलेत त्यानुसार कोणत्या प्रदेशात कशी स्थिती आहे, या सगळ्याचा अभ्यास, टुंड्रा प्रदेशाचा हवामान तुम्हाला, तैगा प्रदेशाचा हवामान तुम्हाला, विषुवृत्तीय प्रदेशाचा हवामान तुम्हाला, सब पोलार, पोलार, हे सगळे घटक तुमच्यासाठी गरजेचे आहेत. हे कुठल्या बीट मध्ये येतात, तर हे सगळे घटक तुमच्यासाठी 2 नंबरचा जागतिक विभाग जे आहेत त्याच्यामध्ये येतात. त्याच्या पुढच्या बाजूला ते म्हणजे हवामान आहे. आता पहा, तर त्याच्या पुढचा जो बीट येतो तो म्हणजे हवामानाचा, म्हणजे तुम्हाला हवामानाचं वितरण अभ्यासावं लागतं. म्हणजे कसं, समजा हे जर तुमची पृथ्वी आहे, तर पृथ्वीवर 2 प्रकारे हवामानाचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. एक आडव्या स्वरूपाचं वितरण,
म्हणजे पृथ्वीवर तुम्ही हॉरिझॉन्टल जात असाल तर हे हॉरिझॉन्टल जाणारं वितरण. आणि दुसरं जे वितरण तुम्हाला करावं लागतं ते म्हणजे व्हर्टिकल. व्हर्टिकल म्हणजे तुम्ही पृष्ठभागापासून उंचीवर जात असताना तापमानामध्ये काय बदल होतो. जसं तुम्ही शब्द ऐकले असतील पहा, तपांबर. आता एवढं सोपं आता विचारलं जात नाही की तपांबर सितांबर हे, पण तुम्हाला त्या थरामध्ये काय तुम्हाला जस्ट असं विचारलं जाऊ शकतं. समजा की ढग, ढग म्हणजे क्लाउड्स, हे कोणत्या थरामध्ये निर्माण झालेले असतात. जे ढग आहेत ना हे वातावरणाच्या कोणत्या थरात, मग तपांबर, सितांबर, मध्यांबर, दलांबर हे असं विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर तुम्हाला जस्ट एखाद्या थराचं तापमान काढायला विचारलं जाऊ शकतं. बघा आता प्रॅक्टिकल स्वरूपात कसे प्रश्न नव्याने पडू शकतात, तर तुम्हाला याच्यामध्ये पुढचं वर्जन जाऊन जमिनीचं तापमान समजा ते सांगतील तुम्हाला जमिनीचं तापमान 20 अंश सेल्सिअस आहे तर 4 डिग्री सेल्सिअस म्हणजे 4 किलोमीटर उंचीवर तापमान किती असेल. अशा स्वरूपाचा नवीन पॅटर्न प्रश्नांचा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसू शकतो. आणि त्याचंच एक्सप्लेनेशन करण्यासाठी नेमकं काय तुम्हाला केलं पाहिजे हे सांगण्यासाठी मी आज तुमच्या समोर उभा आहे. तर तुम्हाला हवामानाचे दोन प्रकारे अभ्यास करायचा आहे. एक म्हणजे हॉरिझॉन्टल म्हणजे क्षितिज समांतर म्हणजे आडव्या स्वरूपाचं वितरण, आणि दुसरं म्हणजे हवामानाचं उभ्या स्वरूपाचं. उभ्या स्वरूपाचं म्हणजे काय, पृष्ठभागापासून लांब जात असताना, जमिनीपासून बाहेर जाताना असताना पहिला जो थर पडतो, दुसरा जो थर पडतो, तिसरा जो थर पडतो, याचं विश्लेषण आपण याच्यामध्ये हवामान या भागामध्ये करणार असतो. तर दुसरा जो बीट सांगत होतो आता उल्लेख करत होतो मी तो म्हणजे हवामानाचा आहे. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये पाहूयात की नेमकं आणखीन काय येतं तुमच्या सिलेबसमध्ये. हवामान पाहिलं की त्याच्यानंतर महत्वाचा घटक आहे तो म्हणजे अक्षांश आणि रेखांश. मित्रांनो आता तुम्ही पुस्तकी लँग्वेज मध्ये तर नक्की 100% अभ्यास केला असेल की अक्षवर्तीय स्थान आणि रेखावर्तीय स्थान. पण या अक्षवर्तीय स्थान आणि रेखावर्तीय स्थान विचारण्याची एक दुसरी एक टेक्निक आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला अक्षवर्तीय स्थान आणि रेखावर्तीय स्थान वेगळ्या पद्धतीने विचारलं जातं. म्हणजे काय, हे जे अक्षवर्तीय स्थान आहे रेखावर्तीय स्थान आहे हेच तुम्हाला पॉइंट मध्ये विचारलं जाऊ शकतं. म्हणजे काय, समजा तुम्हाला असं सांगितलं की भारताचं अक्षवर्तीय स्थान 8 अंश किती मिनिट आहे, 4 मिनिट आहे, उत्तर अक्षवर्त. आता हे तर पुस्तकात आहे, हे कोणाचं चुकणार बी नाही. हे जर तुमचं आलं तर याचा आता तुम्ही काय खूप तीर मारता असं होत नाही. 8 अंश 4 मिनिटे उत्तर अक्षवर्त, ते 37 अंश 6 मिनिटे उत्तर अक्षवर्त. समजा हे असं भारताचं अक्षवर्तीय स्थान आहे. हे जर आलं तर तुमच्याकडे काय तुम्ही प्लस नाही ठरत. तुम्हाला काय आलं पाहिजे की अक्षवर्तीय स्थान तुम्हाला पॉइंट मध्ये सांगता आलं पाहिजे. एका सोप्या टेक्निकने तुम्हाला सांगतो की जे मिनिटाची संख्या असते, जी मिनिटाची संख्या असते, या मिनिटाच्या संख्येला 6 भागलं जातं. आता तुम्हाला असं वाटेल 6 का भागतायत सर, याचं रिझन असं आहे की दोन अक्षरताच्या मध्ये लहान लहान 60 रेषा असतात. आता याचं खूप डीप मध्ये रिझन मी तुम्हाला बॅच मध्ये नक्की सांगेन. फक्त मला सांगायचं आता एवढंच की तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा आवाका काय पाहिजे, तुमच्या अभ्यासाची डेप्थ काय पाहिजे, तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही तुमच्याकडून काय घटक राहू शकतात ते घटक मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. या लेक्चरमध्ये तुमचा एवढा मोठा प्रॉफिट आहे काय आहे, कारण हे एक लेक्चर तुम्हाला कळून देईल की नेमकं भूगोल या विषयामध्ये तुम्हाला कोणते घटक करायचे. तुम्ही पुस्तकात जे टॉपिक दिसतात का तेवढेच टॉपिक करता, ते तर करायचंच आहे तुम्हाला, पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला आणखीन काय केलं पाहिजे ते तर सगळेच करतात. एमपीएससी देणारा प्रत्येक मुलगा हा काय करतो, एबी सौदी सरांचं पुस्तक घेतो, हा काय करतो दीपस्तंभचं दुसरे कुठले पुस्तकं घेतो आणि तो अभ्यास करत असतो. ते पुस्तकं सगळेच वाचत असतात, पण त्याला सप्लिमेंटरी तुम्हाला काहीतरी जोडावं लागतं. म्हणजे तुम्हाला ते तर शिकावं लागतं, पण त्याला पॅरलल असणारा जो दुसरा घटक आहे तो तुम्हाला अभ्यास करावा लागतो. मग तुमच्या पुस्तकी नॉलेजमध्ये हे नॉलेज तुमच्याकडे असेलच, ते म्हणजे मिनिटाची संख्या जी आहे. आता तुम्हाला त्याच्या पुढे सांगतोय मी की जर हेच तुम्हाला पूर्णांकात सांगायचं असेल तर या 6 ला 6 ने डिवाइड करतात. 6 ला 6 ने डिवाइड केलं की उत्तर 1 येतं, म्हणून इथं बी 6 ने डिवाइड करतात. आता इथं 6 ने भाग बसत नाही म्हणून याचं 6च्या पेक्षा कमी संख्या आहे म्हणून 1च म्हणतात. जर तुम्हाला असं म्हटलं ना 8 अंश 1 मिनिट तरी ते उत्तर बरोबर असतं. लक्षात ठेवा, 1 मिनिट म्हणलं तरी ते बरोबर आहे. इथं पुन्हा 6 ला 6 ने डिवाइड केलं असेल तर 37 अंश 1 मिनिट म्हणलं तरी ते उत्तर बरोबरच असतं. कारण हे मिनिटामध्ये सांगत असताना याला पॉइंट मध्ये काढलं जातं. आणि पॉइंट मध्ये कसं काढलं जातं, मिनिटाची जी संख्या आहे या मिनिटाच्या संख्येला 6 ने डिवाइड केलं जातं, 6 ने भागलं जातं. येणारं उत्तर जर पॉइंट मध्ये लिहिलं आपण तर हे अक्षवर्तीय स्थान सुद्धा तुमचं बरोबर असतं. मला सांगायचं हे की तुम्ही भारताचा अभ्यास करत असताना, तुम्ही महाराष्ट्राचा अभ्यास करत असताना तुम्हाला हे अप्लाय करता आलं पाहिजे की महाराष्ट्राचं अक्षवर्तीय स्थान तुम्ही कशा प्रकारे सांगू शकता, भारताचं अक्षवर्तीय स्थान कशा प्रकारे सांगू शकता. तर या स्वरूपात किंवा अक्षवर्तीय स्थान आणि रेखावर्तीय स्थानावरून तुम्हाला जागतिक वेळ काढता आल्या पाहिजेत. म्हणजे जस्ट तुम्हाला काय विचारलं जातं, वेळ, कुठलाही वेळ तुम्हाला काढता आला पाहिजे. कसं वेळ काढता येतो की जस्ट इंग्लंडमध्ये किती वाजले असतील हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे.
इंग्लंडमध्ये किती वाजले असतील हे कसं सांगितलं जातं, ते 0 डिग्री इंग्लंडचं रेखावृत्त यावरून. म्हणजे तुम्हाला मग इंग्लंडचं रेखावृत्त माहिती पाहिजे. तसंच तुम्हाला न्यूयॉर्क टाइम काय असेल, तुमच्या मोबाईलमध्ये असणारा दिल्ली टाइम काय असेल, तुमच्या मोबाईलमध्ये असणारा कुठलाही टाइम तुम्हाला काढता आला पाहिजे. त्याबरोबर हे कशाच्या बेसवर काढलं जातं, हे काढण्याचा बेस आहे तो म्हणजे रेखावृत्त. आणि हे प्रश्न विचारला जाऊ शकतो, एखाद्या ठिकाणाचं स्थान तुम्हाला देतील, एखादं रेखावृत्त सांगतील, त्या ठिकाणाचं स्थान तुम्हाला परीक्षेत दिलं जाईल आणि एखादं रेखावृत्त तुम्हाला विचारलं जाईल. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला याची टेक्निक गरजेची आहे आणि हे टेक्निक सांगण्याचं काम आपण बॅच मध्ये 4 ऑक्टोबर पासून सुरू करणार आहोत. त्या बॅच मध्ये तुम्हाला नक्की कळून जाईल की कुठलंही स्थान इथं बसून तुम्हाला जगामध्ये कुठल्याही ठिकाणी किती वाजले असतील याचा वेळ तुम्हाला सांगता येतं. त्याचबरोबर अंतरंगामध्ये पृथ्वी पाहत असताना आणखीन एक दुसरा घटक तुम्हाला सांगितला जातो, तो म्हणजे पृथ्वीचे अंतरंग. पृथ्वीच्या अंतरंगामध्ये असणारे जे घटक आहेत त्याची टेक्निक मी जस्ट तुम्हाला आता एक शॉर्ट मध्ये सांगतो. कुमारगोलू. आता हा कुमारगोलू काय आहे हे कळण्यासाठी तुम्हाला बॅच जॉईन करावी लागेल. कुमारगोलू म्हणजे अर्थात त्या डिस्कंटिन्युटी आहेत, विलगता आहेत. लक्षात ठेवा, अंतरंगात असणाऱ्या विलगताचं ते विश्लेषण आहे. बरं, हे तो अंतरंग तुम्ही सगळा अभ्यास केला असेल, तुम्ही करणं गरजेचं आहे, ते खूप गरजेचं आहे. बरं, त्याच्या पलीकडे आता हे तुम्ही थोडंफार पुस्तकात करू शकता अंतरंग, पण तुम्ही काय नाही करू शकत बघा. तुम्ही भूकंपात काय करू शकता, भूकंपात जस्ट तुम्ही फोकस इपिसेंटर हे करू शकता. म्हणजे भूकंपाची सुरुवात फोकस पासून होते, भूकंपाचा शेवट इपिसेंटरला होतो, हे तुम्ही करू शकता. पण तुम्ही भूकंपाच्या ज्या लहरी आहेत ना, या लहरी तुम्हाला हे कळेल की प्राथमिक लहरी, द्वितीयक लहरी, तृतीयक लहरी, पण तुम्हाला काय गॅरंटेड नाही कळणार. जे पास होणारे मुलं, ज्या मुलांचा रिझल्ट गेलेला आहे त्यांच्यात आणि पास होणाऱ्या मुलांमध्ये हाच फरक जाईल, तो म्हणजे लहरीचा अभ्यास करत असताना याच्यात येणारा भाग तो म्हणजे भूकंप छाया प्रदेश. भूकंप छाया प्रदेश. आता हा भूकंप छाया प्रदेश म्हणजे काय, भूकंप म्हणजे अर्थक्विक, छाया म्हणजे सावली असणारा, किंवा त्याला अर्थक्विक शॅडो झोन असं म्हणतात. अर्थात हा जो शॅडो झोन आहे ना, याचाही अभ्यास याच्यामध्ये करता आला पाहिजे. आता तुम्हाला कळलं पाहिजे की शॅडो झोन कसा असतो. बघा, येणाऱ्या काळामध्ये आयोग एक प्रश्न विचारू शकतं आणि जो उभ्या महाराष्ट्रामध्ये खूप मुलांचा प्रश्न चुकू शकतो, दॅट इज शॅडो झोनवर. म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी भूकंप झाला आहे, ते तुम्हाला ठिकाणाचं जर रेखावृत्त दिलं, बघा मी काय सांगतोय ते तुम्हाला असं दिलं की किल्लारीला भूकंप झालाय आणि किल्लारी हे शहर हे किती रेखावृत्तावर आहे असं सांगण्यात आलं. किल्लारी हे शहर 75° पूर्व रेखावृत्तावर आहे. बघा मी काय प्रश्न काय सांगतोय तुम्हाला, किल्लारी या ठिकाणी भूकंप झालाय आणि किल्लारी हे शहर 75° पूर्व रेखावृत्तावर आहे. तर या रेखावृत्तावरून प्राथमिक लहरींचा भूकंप छाया प्रदेश कोणता असेल, याचं उत्तर भल्या भल्यांचं गेलं असेल. आणि हे सांगण्याचं काम येणाऱ्या बॅचच्या माध्यमातून मी तुम्हाला करणार आहे की हे नेमकं कसं काढता येतं, कुठला भूकंप छाया प्रदेश तुम्हाला काढता आला पाहिजे. हे कंबाईनला पडू शकतं, हे राज्यसेवेला पडू शकतं. येणाऱ्या कंबाईनची खूप मोठी ऍड आहे. या खूप मोठ्या ऍड मध्ये नक्की तुम्हाला जर पोस्ट मिळवायची असेल तर अशा बारीक सारीक जे घटक आहेत ना, हे बारीक सारीक घटक हे तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. त्याबरोबरच तुम्हाला आणखीन काय आहे, बीट सांगत होतो मी तुम्हाला की नेमकं परीक्षेमध्ये तुम्हाला आणखीन काय कशाचा अभ्यास केला पाहिजे. बरं, मी आता उल्लेख केला अक्षरवृत्त रेखावृत्त. आता त्याच्या पुढचा जो प्रकार आहे अक्षरवृत्त रेखावृत्तामध्ये, जसं सेम अक्षरवृत्तीय स्थान महाराष्ट्राचं, रेखावृत्तीय स्थान वगैरे, आता बा तसं प्रत्येक बीट सांगताना जे पुस्तकी आहे ते तर मी तुम्हाला सांगेनच, पण माझा मूळ उद्देश पुस्तकातला सांगण्याचा नाहीच आहे. माझा उद्देश असा आहे की जे पुस्तकाच्या बाहेर आहे ना ते तुम्हाला कळलं पाहिजे. रिझल्ट कधी येतो, जेव्हा ते दिसतं ना, ते तर सगळ्याला दिसतं, ज्याला डोळे आहेत ते सगळ्याला दिसणार आहे. मित्रांनो, तुम्हाला असं दिसलं पाहिजे की ते त्याच्या मागं दडलेलं आहे. दडलेलं कळण्यासाठी तुम्हाला त्याच्यात येतं काय हे कळलं पाहिजे. आणि आजच्या माध्यमातून आजचा प्रयत्न हा छोटासा प्रयत्न आहे, कारण 30-35 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सगळं नाही सांगू शकत. मी तुम्हाला जस्ट पॉइंट सांगतोय. पण बॅच जेव्हा सुरू होईल तेव्हा मी तुम्हाला प्रत्येक घटकाचा अगदी खोलवर उलगडा करून देणार आहे. तर पुढच्या टप्प्यामध्ये मी सांगतोय तुम्हाला जमिनीचे प्रकार. आता पहा, जमिनीचे प्रकार म्हणजे असं हे जे ढोबळ शिकतात ना तुम्ही, तसं शिकायचं नसतं. जमिनीचे पहिल्यांदा शिकलं पाहिजे. हे जमीन शिकण्यासाठी तुम्हाला रॉक स्ट्रक्चर, खडक माहिती पाहिजे. कारण तुम्हाला एवढं बेसिक माहिती आहे की एखादी जमीन ही कोणापासून बनलेली असते रे, खडकापासून. जर तुम्हाला खडक अंडरस्टँड असतील ना तरच तुम्हाला जमीन कळू शकते. जर तुम्हाला खडकच कळत नसतील तर तुम्ही किती प्रयत्न करा मित्रांनो, तुम्हाला जमीन नाही कळू शकत. बरं, जमिनीमध्ये आता तुम्ही खडक प्रकार शिकला,
खडकामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने खडक शिकावा लागतो. वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे कसा शिकावा लागतो पहा. खडकामध्ये तुम्ही काय शिकू शकता, खडकामध्ये एक भाग तुम्ही कसा शिकू शकता की खडकाचे कसे प्रकार पाडले जातात. एक आपण रॉक म्हणतो, तर त्याच्या निर्मितीचा जो काळ आहे, मी काय म्हणालो बघा, त्याच्या निर्मितीचा जो काळ, या काळानुसार खडकाचे प्रकार पाडले जातात. म्हणजे कोणत्या काळात तयार झाला याच्यानुसार. याचे एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, तो म्हणजे कोणता असतो, तुम्ही ऐकलं असेल आर्कियन खडक म्हणजे आर्कियन रॉक, त्याच्यानंतर धारवाड प्रणाली, त्याच्यानंतर कडप्पा प्रणाली, विंध्यन प्रणाली, त्याच्यानंतर गुंडावना प्रणाली, त्याच्यानंतर ज्वालामुखीय खडक, त्याच्यानंतर तुम्हाला जलजन्य खडक, असे काळानुसार खडकाचे 7 प्रकार. आता हे तर नाव झाले, पण हा नेमकं कसा, प्री कॅम्ब्रियन काळामध्ये कोणता आहे, द्रविडियन काळामध्ये कोणता आहे, कार्बोनिफेरस काळामध्ये कोणता आहे, 4 अब्ज वर्षाच्या पूर्वीचा कोणता आहे, कोणत्या काळामध्ये कोणते जीवाश्म होते, हा झाला तुमचा खोलवरचा अभ्यास. ज्याला रिझल्ट आणायचा आहे ना त्याला हे गरजेचं आहे. कारण आयोग एखाद्या वेळेस तुम्हाला विचारलं जातं चॅम्पियन प्रणाली खालीलपैकी कोणत्या खडक प्रणालीला म्हणतात, आणि मग तुम्हाला पर्याय असतो आर्कियन प्रणाली, धारवाड प्रणाली, गोंडावना प्रणाली, त्याच्यानंतर ज्वालामुखी खडक प्रणाली. मग तुम्हाला कळलं पाहिजे चॅम्पियन प्रणाली कोणाला म्हणतात. आणि हा मागे विचारलेला क्वेश्चन आहे. अशा स्वरूपाचे प्रश्न पडतात, आणि ज्यांचे वरवरचे जर प्रश्न पडले तर ते उभ्या महाराष्ट्राचे येणार आहेत. तुमचे असे प्रश्न काही आले पाहिजेत की जे उभ्या महाराष्ट्राचे चुकणार आहेत, आणि जे ते समजवण्याचं काम इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही सर्व टीम हे तुमच्यासाठी ते समजवण्यासाठी खूप तत्पर आहोत. आणि त्याचाच एक भाग मी आता सांगत होतो की खडकाचे काळानुसार प्रकार. त्याच्या पुढचा जो टप्पा मी आता उल्लेख करतोय तो म्हणजे खडकाच्या काळानुसार तर झालं, पण खडकाच्या निर्मितीनुसार प्रकार. आता पोरांना इथंच प्रॉब्लेम येतो की काळानुसार प्रकारात काय कोणते घटक येतात, निर्मितीनुसार प्रकारात कोणते घटक येतात, कारण हे स्पष्टपणे व्यवस्थित दिलेलंच नसतं. त्यामुळे त्यांनी कधी समजवलेलं नसतं, समजून घेतलेलं बी नसतं. हे समजून घेणं गरजेचं आहे. पहा, एखादा घटक जर तुम्हाला समजायचा असेल, चांगला समजायचा असेल, तर त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे. तुम्ही वरवरचं नॉलेज जर घेत असाल तर तुम्ही क्षणासाठी आनंदी व्हाल, पण तुम्ही लॉंग टर्म साठी जर तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला जस्ट तुम्हाला प्रिलिम्सला, मेन्सला, शेवटपर्यंत जर तुम्ही मुलाखत असेल तर मुलाखतीमध्ये सुद्धा या नॉलेजचा फायदा झाला पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला त्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. त्या संकल्पना तुम्हाला बेसिक पासून कळल्या. जर त्या बेसिक पासून कळल्या तर 100% गॅरंटी मी देऊन सांगतो की तुमचा 100% याच्यात फायदा होणार आहे. आणि तेच कळवून देण्याचं काम आपण करणार आहोत. त्याच्या पुढच्या बाजूला आपण जाऊयात. कोणता घटक आहे पहा, मी आता उल्लेख केला तो म्हणजे जमिनीचे प्रकार. जमिनीचे प्रकार म्हणजे मृदेचे प्रकार. अर्थात तुम्हाला खडक कळला की मग त्याच्या खडकावरूनच असते मृदा, कारण अर्थात पहिल्यांदा खडक असतो, तोच फुटला गेला म्हणजे त्याची विदारणाची क्रिया झाली. आता तुम्हाला विदारण म्हणल्यावर काही जण शॉक बसतो की नेमकं विदारण म्हणजे काय असतं. कळलं पाहिजे विदारण कशाला म्हणतात. आता तुम्ही क्षरण कळलं पाहिजे, क्षरण कशाला म्हणतात. अपक्षरण कळलं पाहिजे, खनन कळलं पाहिजे. अर्थात ते पॅरलल नाव आहेत, पण मूळ तुम्हाला विदारण करणं गरजेचं आहे, अपक्षरण कळणं हे गरजेचं आहे. ओके, आता तुम्ही जर त्याच्या पुढे राज्यसेवा असाल तर पुन्हा त्याचे प्रकार अभ्यास करणं गरजेचं आहे. पण कंबाईनच्या लेवलला तर तुम्हाला गॅरंटेड कळलं पाहिजे की हे नेमकं विदारण म्हणजे काय असतं ते. बरं, त्याच्या पुढच्या बाजूला जमिनीचे प्रकार, तसं पर्जन्यमान. आता पहा, पर्जन्य या नावाखाली पहा, नाव जरी छोटं असलं पर्जन्य, तर तुम्हाला पावसाचं सगळं अभ्यासावं लागतं. म्हणजे याच्यात तुम्हाला सुरुवात कुठून होते, अर्थात ढग. पहिल्यांदा हे ढग अभ्यास करताना तुम्हाला त्याच्या अगोदर वॉटर सायकल याचा अभ्यास करावा लागतो. वॉटर सायकल म्हणजे जलचक्र. हे जलचक्र म्हणजे कशा स्वरूपात असतं, म्हणजे याच्यात तुम्हाला काय गरजेचं आहे माहिती. पहिलं बाष्पीभवन, त्याला आपण इव्हॅपोरेशन म्हणतो. त्याच्यानंतर ड्यू पॉइंट, त्याच्यानंतर कंडेन्सेशन, त्याच्यानंतर प्रेसिपिटेशन म्हणजे बाष्पीभवन म्हणजे पाण्याची वाफ होणे, त्याच्यानंतर दवांक बिंदू, त्याच्यानंतर सांद्रीभवन, त्याच्यानंतर पर्जन्य. मग हे तुम्हाला कळलं पाहिजे. ज्याला पर्जन्य कळेल त्याला महाराष्ट्राचं हवामान कळून जातं. महाराष्ट्राचं हवामान कळण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे पर्जन्य. पहा, ही तर वॉटर सायकल झाली, पण वॉटर सायकलच्या नंतर पर्जन्यामध्ये तुम्हाला आणखीन काय कळलं पाहिजे, पर्जन्याचे प्रकार. पर्जन्याचे प्रकार तुम्हाला कळणं गरजेचं आहे. म्हणजे काय, पर्जन्याच्या प्रकारात कोणते प्रकार येतात रे. पर्जन्याचा एक प्रकार तुम्ही ऐकला असेल, प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस, म्हणजे त्याला आपण म्हणतो प्रतिरोध पर्जन्य. पहा, आता हे तर सोपं आहे प्रतिरोध पर्जन्य, पण हे एवढं तुम्हाला गरजेचं नाही याच्या खोलवरचं, कारण हे कोणाचं चुकणार नाही. प्रतिरोध पर्जन्य महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो, प्रतिरोध, हे बरोबरच झालं. मागे एक क्वेश्चन विचारण्यात आला होता, विषुवतीय प्रदेशात दररोज दुपारी 2 ते 4, बघा मी काय म्हणतो, विषुवतीय प्रदेशात दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत आरोह प्रकारचा पाऊस पडतो. म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे आरोह ओरोग्राफिक प्रेसिपिटेशन कसं आहे हे कळलं पाहिजे तुम्हाला. रिल प्रेसिपिटेशन म्हणजे प्रतिरोध प्रकारचा पाऊस, त्याच्यानंतर आवर्त प्रकारचा पाऊस. म्हणजे पावसाचे तसे 3 प्रकार असतात, एक प्रतिरोध असतं, दुसरं आवर्त असतं, आणि तिसरं आरोह स्वरूपाचा पाऊस. तर हे पावसाचे प्रकार हे पर्जन्यामध्ये येतात. पर्जन्याचे, आता हे पर्जन्याचे प्रकार झाले, पण त्याच्यामध्ये आणखीन कसे प्रकार पाडले जातात,
त्याच्यामध्ये असणाऱ्या हिमकणांवरून, त्याच्यामध्ये असणाऱ्या कणांवरून, पाण्याच्या थेंबावरून पाडले जातात. लक्षात ठेवा, पाण्याच्या थेंबावरून. आता जे थेंब आहेत ना, थेंब हे कशा स्वरूपात आहेत? मग जर थेंब बर्फ स्वरूपात असतील, थेंब जर हिमकणाच्या स्वरूपात असतील, ओके, हे अशा स्वरूपात, त्याच्यातला बेसिक स्ट्रक्चर फरक हा तुम्हाला कळला पाहिजे. बेसिक फरक त्याच्यामध्ये नेमकं काय आहे हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि तेच कळून देण्याचं काम हे आपण येणाऱ्या बॅचच्या माध्यमातून करणार आहोत. आज जस्ट मी तुम्हाला सांगतोय की नेमकं कशात कळायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला कळलं पाहिजे प्रमुख पिके. आता पहा, हे पिके हा टॉपिक कशाशी रिलेटेड आहे? पिके हा टॉपिक 2 घटकाशी रिलेटेड आहे. तो म्हणजे त्या प्रदेशात असणारी जमीन. म्हणजे पहा, तुम्हाला जमीन कळलं पाहिजे. म्हणजे आयोगाने पहिला जो बीड दिलाय तो म्हणजे जमिनीचे प्रकार. तुम्हाला जमिनीचा प्रकार कळला पाहिजे, जमिनीचा प्रकार, आणि दुसरा एक घटक कळला पाहिजे त्या प्रदेशाचा हवामान. एखाद्या प्रदेशाचा हवामान आणि त्या प्रदेशातील असणाऱ्या जमिनीचा प्रकार म्हणजे काय? जमिनीत असणारे कंटेंट. जमिनीत काय आहे? आता जमिनीत काय असणार आहे ते त्याच्या खडकावर डिपेंड असणार आहे. पुन्हा मी मगाशी जे बोललो तुम्हाला तिथं आणून सोडलं. पहा, तुम्हाला सुरुवात कशी झाली? मेन खडक, रॉक. आता खडक कसा आला हे कळणं गरजेचं आहे. जेव्हा खडक कसा आला कळेल, तेव्हा खडक कळला की खडकाचे प्रकार कळायला लागतील. थोडे थोडे खडकाचे प्रकार कळले की त्याच्यावरून कोणत्या खडकापासून कोणती जमीन तयार हे बी कळायला लागेल. अर्थात खडक वेगळा असेल तर जमीन वेगळी होईल. सिंपल आहे. खडक काय वेगळं असेल? त्याच्यामध्ये असणारे जे मिनरल्स आहेत हे वेगळे असतील, त्याच्यामध्ये असणारे घटक वेगळे असतील. सिंपल आहे. पहा, खडकामध्ये असणारे घटक बदलले की प्रकार बदलला, खडकातले घटक बदलले की खडकाचा प्रकार बदलला. सेम ॲज इट इज. खडकाचा प्रकार बदलला की मृदेचा प्रकार बदलला, मृदेचा प्रकार बदलला की त्याच्यात जास्त असणारे घटक बदलले. पहा, एखादी मृदा आहे त्याच्यात जे घटक, समजा असं म्हणालो मी जांभी मृदा, याच्यात अल्युमिनियम जास्त असतं, जांभ्या मृदेत बॉक्साईडचं प्रमाण जास्त असतं. मला सांगा, जांभ्या मृदेत अल्युमिनियम जास्त आहे, बॉक्साईड जास्त आहे, पण सेम ॲज इट इज जांभ्या मृदेत काय तर कमी बी असेल ना. जसं एखाद्या मृदेत एखादा घटक जास्त असतो तसं एखाद्या मृदेत एखादा घटक कमी असतो. आणि मग जांभ्या मृदेत अल्युमिनियम बॉक्साईड जास्त आहे पण जांभ्या मृदेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण कमी असतं. हे तुम्हाला भरून काढावं लागतं. जांभ्या मृदेत फॉस्फरसचं प्रमाण कमी असतं, हे भरून काढावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल पहा की शेती करत असताना लोक खते टाकतात. कशावर टाकतात? डिपेंड्स असतात. आपल्या मातीत काय कमी आहे त्याच्यानुसार खते टाकायची असतात. तुमच्या मृदेला जर नत्र लागत असेल, कधी लागेल नत्र कमी असल्यास. इफ तुमच्या मृदेमध्ये नत्र भरपूर सारा असेल, तुम्हाला नत्र टाकायची गरज आहे का? म्हणजे नायट्रोजन टाकायची गरज आहे का? नाही टाकायची गरज. कधी टाकावं लागेल? ज्या वेळेस तुम्हाला कळेल की तुमच्या मातीत नायट्रोजन कमी आहे तेव्हा तुम्हाला नायट्रोजन टाकावं लागेल. जेव्हा तुम्हाला कळेल फॉस्फरस कमी आहे तेव्हा तुम्हाला फॉस्फरस टाकावं लागेल. हे कधी कळेल? जर तुमच्या माती कोणत्या खडकापासून तयार झाली हे ज्याला कळेल ना, त्याला कळेल की नायट्रोजन कुठं आहे. जर खडकातच नत्र नसेल तर मृदेत नायट्रोजन येणार आहे का दादा? हो, कधीच नाही येऊ शकत. मृदेत नायट्रोजन नाही तर त्या मृदेत नायट्रोजन आवश्यक असणारी पिके कसं काय घेऊ शकतो आपण? हे बेसिक, ही आणतात लिंक करणे. असा अभ्यास म्हणजे लिंक करून अभ्यास असतो. आणि भूगोल जो काही पाठ मी तुम्हाला शिकवणार आहे हा सगळा जिओग्राफी तुम्हाला कंप्लीट लिंक करणार आहे मी. एक घटक दुसऱ्याशी, दुसरा घटक तिसऱ्याशी, तिसरा घटक चौथ्याशी, चौथा घटक पाचव्याशी. ज्या दिवशी शेवटचा लेक्चर ज्या दिवशी पोहोचलेला असेल ना आपलं, त्यावेळेस पहिल्या टॉपिक पासून शेवटच्या टॉपिक पर्यंत तुम्ही एकदा जर सुरू केलं गायला तर शेवटपर्यंत तुम्ही तोंडपाठ गाऊ शकता. हे या बेसवर, कारण हे एकमेकाला लिंक असणारे घटक असतात. तुम्ही एकमेकाला बाजूला नाही सोडू शकत. जर हे घटक कमी आहेत, तुम्ही हे कळलं तर हे कळतं. अर्थात जर नायट्रोजन कमी, फॉस्फरस कमी, तर मग शेतीमध्ये कोणती पिके घेतली जातील? ज्या पिकाला नायट्रोजन मुळातच कमी लागेल. बर, मग जर समजा नायट्रोजन लागणारी पिकं जर घेतली तर नायट्रोजन पुरवावं लागेल. कळलंय सर्वांना? तसं आता तुम्हाला त्याबरोबर हवामान, हे जसं हवामानाचा त्या खडकावर प्रकार पडत असतो, त्याच्या पर्जन्यावर तिथला खडक डिपेंड असतो, तिथं पाऊस किती पडतो याच्यानुसार त्या मृदेचा प्रकार डिपेंड असतो. एक सोपं उदाहरण देतो. समजा एखाद्या प्रदेशात पाऊस जास्त पडत असेल, बघा एखाद्या प्रदेशात पाऊस जास्त पडत असेल आणि समजा त्या प्रदेशाचा उतार जास्त असेल तर काय होईल रे? मृदा ही लहान लहान कणाची आढळेल का? नाहीच आढळू शकणार ना. कसं बेसिक लावाल, कसं लॉजिक लावाल तुम्ही? जर एखाद्या प्रदेशात पाऊस जास्त पडत असेल, उतार जास्त असेल, तर जास्त पावसामुळं, पडलेल्या पावसामुळं, पाण्याचा उतारामुळे पाण्याचा वेग वाढेल. जेव्हा पाण्याचा वेग वाढेल तेव्हा त्या मृदेत असणारे छोटे छोटे कण हे वाहून जातील. आणि मग आयोग काय असं छोटे छोटे कण म्हणत नाही, आयोग म्हणतं की खालीलपैकी कोणती मृदा ही जाड्या भरड्या कणांची असते. आता तुम्हाला कळलं पाहिजे जाडे भरडे कण कुठं पाहिजेत. जाडे भरडे कण जिथं पाऊस जास्त आहे आणि उतार जास्त आहे.
हे म्हणजे तुमचं लॉजिक झालं. एकावर दुसरं, दुसऱ्यावर तिसरं, तिसऱ्यावर चौथं, हे म्हणजे डिपेंडन्सी झाली. जेव्हा एक बीट कळतो तेव्हा तो सब्जेक्ट कळायला लागतो. तो कळण्यासाठी 4 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या बॅचला सर्वांनी जॉईन करा, म्हणजे तुम्हाला याचा भरपूर सारा फायदा होईल. पुढच्या बीटकडे जाणार आहेत आपण. बरं, मृदा, या मृदेवर मग पिके डिपेंड असतात. मग कोणत्या मृदेत कोणती पिके घेतली जातात, त्या पिकांचे प्रकार कोणते आहेत, त्या पिकावर पडणारे रोग कोणते आहेत, कोणता रोग कोणत्या पिकावर पडतो, रोग पडू नये म्हणून काय केलं पाहिजे. तसंच या पिकामध्ये आणखीन एक भाग येतो, तो म्हणजे सिंचन. पिकामध्ये दुसरा येणारा भाग म्हणजे कोणता येतो, सिंचन. तुम्हाला सिंचन पण अभ्यास करणं गरजेचं आहे. सिंचन म्हणजे अर्थात तुम्ही ज्याला आपण म्हणतो ठिबक सिंचन, तुषार सिंचन. ठिबक म्हणजे ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन जे आहे ते तुषार सिंचन आहे. त्याच्यानंतर विहिरी आहे, त्याच्यानंतर कॅनल कालवे सिंचन आहे, त्याच्यानंतर तुम्हाला तलाव सिंचन आहे. या स्वरूपाच्या सिंचन, त्या सिंचन कोणत्या प्रदेशात किती प्रमाणात घडतं, कुठं जास्त घडतं, कुठं कमी घडतं, या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला पिके या घटकामध्ये करणं आहे. त्याच्यात पुढच्या बाजूला तुम्हाला आता काय दिले, शहरे. तर त्याच्या पुढचा जो बीट आहे तो म्हणजे शहरावर. महाराष्ट्रामध्ये किती शहरे आहेत. ओके, आता या शहरे या टॉपिक मध्ये काय काय येऊ शकतं पहा. मागच्या परीक्षेमध्ये राज्यसेवेमध्ये पण याच्यावर इनडायरेक्टली एक प्रश्न पडला होता, दॅट इज थेरी ऑफ एग्लोमरेशन. एग्लोमरेशन म्हणजे सेंटर डेव्हलपमेंट. एखाद्या शहराचा विकास किंवा एखाद्या इंडस्ट्रीचा विकास हा कुठं होऊ शकतो. जो याच्या पुढे टॉपिक मी तुम्हाला दिलेला आहे पहा, तो म्हणजे आयोगाने दिलेला, तो म्हणजे उद्योगधंदे. उद्योगधंदे म्हणजे इंडस्ट्री, आणि ही इंडस्ट्री कुठं डेव्हलप होऊ शकते याच्याविषयी वेबर नावाचा एक मॉडेल आहे. असे बरेचसे मॉडेल आहेत इंडस्ट्री डेव्हलपमेंट विषयी. आणि हे वेबरचा सिद्धांत काय सांगतो, एखाद्या उद्योगाचा विकास होण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे, असा आयोगाने एक प्रश्न मागच्या राज्यसेवेमध्ये विचारला होता. मूळ मुद्दा मला सांगायचंय की तुम्हाला इंडस्ट्री कळणं गरजेचं आहे. आता सिंपल आहे पहा, जर तुम्हाला एखाद्या प्रदेशाचं हवामान कळलं बघा, आणि एखाद्या प्रदेशाची मृदा कळली, तर तिथली इंडस्ट्री बी कळते. कशी कळते, जर हवामानावर इंडस्ट्री डिपेंड असते. म्हणजे काय, म्हणजे मला असं म्हणायचंय की ज्या प्रदेशात हवामान हे उष्ण स्वरूपाचं असतं, ज्या प्रदेशात हवामान उष्ण स्वरूपाचं आहे, त्या ठिकाणी घेतली जाणारी पिकं वेगळी असतात, तिथली असणारी मृदा वेगळी असते. आपोआपच सिंपल आहे की जर पिकं वेगळी असतील तर तिथं असणारे इंडस्ट्री वेगळे असतील, तिथं असणारं उत्पादन वेगळं असेल. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर सर्वात हवामानामध्ये हवामानाचे जे वातावरणातील आर्द्रता, बाष्प जे घटक आहेत हे त्या पिकावर परिणाम करतात, त्या उद्योगावर परिणाम करतात. त्याच वेळेस तिथं असणारी मृदा हा सुद्धा उद्योगावर खूप मोठा परिणाम करते. म्हणजे सिंपल आहे की एखादा उद्योग स्थापन होण्यासाठी तिथं हवामान जसं सुटेबल आहे तसं त्या ठिकाणी त्या उद्योगासाठी लागणारं रॉ मटेरियल हे पण गरजेचं आहे. आणि हे जे रॉ मटेरियल असतं याच्याविषयी मत मांडलं होतं ते म्हणजे वेबरनी. आणि मग हे की जे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं उद्योगाच्या डेप्थ लेवलला की हे कोणाचं मत काय, आणि उद्योगाच्या स्थापनेसाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत याच्यावरही आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं. मधल्या टप्प्यात एक राहिलेला बीट तुम्हाला मी आता सांगतोय, तो म्हणजे नद्या. महाराष्ट्रामध्ये नदी प्रणाली अर्थात पर्जन्यावर डिपेंड असतील नद्या. नद्या कशावर डिपेंड असतील, एक पर्जन्य. जसं त्या पर्जन्यावर डिपेंड असतात ना, एखाद्या प्रदेशातील पावसावर जशा नद्या डिपेंड असतात, तसं दुसरं नदी कशावर डिपेंड असते, पर्जन्य तर आहेच, पण त्याचबरोबर तिथल्या असणारं जमिनीचा उतार याच्यावर पण नदी प्रणाली डिपेंड असते. आता याच्यात सर्वात पहिल्यांदा हे तुम्हाला कळलं पाहिजे नदी कशाला म्हणतात. आता तुम्ही जस्ट असं सांगत असाल की वाहणाऱ्या पाण्याला नदी, तर हे तसं नसतं दादा. हो, नदी म्हणण्यासाठी त्याला काही डेफिनेशन आहे की एखादा पाण्याचा प्रवाह, मग याचा अर्थ कुठलाही पाण्याचा प्रवाह आपण नदी म्हणतो का, त्याच्या अगोदर आपण ओढे म्हणलेलं असतं, त्याच्या अगोदर आपण नाले म्हणलेलं असतं, त्याच्या अगोदर ओहोळ नावाची संकल्पना असते. म्हणजे अशा छोट्या छोट्या संकल्पना एकत्र येऊन एक मोठं स्वरूप जेव्हा मिळतं तेव्हा त्याचं नदी हे रूप असतं. मग तुम्हाला अगोदर कळलं पाहिजे या छोट्या संकल्पना काय आहेत आणि नदी काय आहे, आणि मग ऑर्डर सिस्टीम काय असते. जर ऑर्डर सिस्टीम नुसार जेव्हा 5वी ऑर्डर तयार झाली तेव्हा त्याला आपण नदी नाव दिलं, पण तुम्हाला हे कळलं पाहिजे की मग नदी नेमकं म्हणतात कशाला. ओके, मग नदी नेमकं म्हणतात, नदी जेव्हा कळलं तेव्हा नद्यांची प्रारूप तुम्हाला कळली पाहिजे. बा, नद्याची प्रारूपे म्हणजे एखाद्या नदीचं रूप कसं आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. नदीच्या रूपाला पहा, जसं तुम्ही शब्द ऐकला असेल पहा, भूरूप, भू जमीन, रूप जमिनीचं रूप, तसं प्रारूप, प्रा म्हणजे पाणी, पाण्याचं रूप, पाण्याचं रूप म्हणजे नदीचं रूप. तुम्हाला कळलं पाहिजे की एखाद्या नदीचं रूप कसं. अभ्यास करत असताना आपण काय करतो, नदी प्रणाली टॉपिक म्हणलं, चला गोदावरी घ्या वाचायला, गोदावरीची लांबी, उंची, उगम जे काही असेल एवढं सगळं पाहतो. ते नाहीये पुरेसं, तुम्हाला त्याच्या ते तर करायचंच आहे, तो सगळा उभा महाराष्ट्र करणार आहे.
तुम्हाला एक्स्ट्राचं काय करायचंय, तुम्हाला एक्स्ट्राचं गोदावरीचं रूप कसं आहे हे सांगायचंय, हे कळलं पाहिजे. जर कदाचित हा प्रश्न पडला ना तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठी गुगली पडेल आणि मग सगळ्यांना थोडं कन्फ्युज व्हायला लागेल की यार गोदावरी पडले, आपण सगळं गोदावरी वाचली, पण गोदावरीवर प्रश्न पडला आणि आपला चुकला, तुमच्या वाचनाला 0 अर्थ आहे. मित्रांनो, हेच प्रॉब्लेम घडतात की तुम्ही वाचता भरपूर, त्याच्यावर प्रश्नही पडतो, पण जर तुमचा सुटत नसेल ना तर तुमच्या वाचनाचा अर्थ त्या दिवशी शून्य झाला. कारण त्याच्यावरचा प्रश्न तुम्हाला नाही सुटला, ज्यासाठी सगळा अट्टास केला तोच पूर्ण नाही झाला, तर तुमच्या अट्टासाचा काय अर्थ नाही राहणार. त्यासाठी म्हणतोय की ज्या ज्या ठिकाणी हे सगळे घटक तुमचा अट्टास पूर्ण करण्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही सर्व टीम येणाऱ्या 4 ऑक्टोबर पासून कंबाईन स्पेशल जास्तीत जास्त PSI वर फोकस असणारी बॅच लवकरच आम्ही सुरू करतोय. तुम्हाला असे कितीही कॉलवरचे प्रॉब्लेम येऊ देत, आयोगाने तुम्हाला कितीही फिरवू देत, पण तुमच्या यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी 100% आम्ही आमचे प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी तुम्ही सर्वांनी नक्की जॉईन करा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी. चला थांबूयात आपण. आता सध्या मी फक्त प्रिलिमच्या सिलेबसचं तुम्हाला एक्सप्लेनेशन करू शकलोय. आपण पुढच्या टप्प्यामध्ये आणखीन मेन्सचा सिलेबस काय असेल, कसा असेल, याही टप्प्यावर पुन्हा आपण त्याची चर्चा नंतर करणारच आहोत. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.